की आमचा लढा फक्त हा ब्रिटिशांच्या विरोधातला नाही, तर या देशातील जमीनदार असेल, व्यापारी असेल, सावकार असेल, हे आमची शोषण करणारे सर्व समूह आहेत. हे प्रबोधन बिरसा मुंडांनी जेव्हा उभं केलं तेव्हा आम्ही कुठं मुक्तीची भाषा त्या काळात बोलू शकलो. आणि म्हणून हे प्रबोधन करण्याकरिता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणून बिजेकर सरांनी अगोदरच्यांनी सांगितलं संख्या राहणार आहे कमी, कारण आम्हाला चमत्कार पाहण्याची सवय. याच हॉलमध्ये मी मागच्यामध्ये चर्चा आजपर्यंत झालेली नाहीये. आणि 2 भाषेमध्ये हे राष्ट्रीय शिक्षण आलं होतं. राष्ट्रीय शिक्षण धोरण तुमच्या माझ्या समोर आलं होतं की तुम्ही आणि मी याच्यावरती चर्चा करावी आणि आपलं मत मांडावं. जेव्हा भारतीय अनुसूचीमध्ये 22 भाषा आहेत, त्यावेळेस जेव्हा तुम्ही 2 भाषांवरती चर्चा करायचं सांगताय, त्यावेळेस तुम्ही 10 करोडपेक्षा लोकसंख्या असणाऱ्या गोंड समुदायाला या लोकशाही प्रोसेस मधून बाजूला ढकललं. या संपूर्ण ड्राफ्ट वरती आणि या पॉलिसीवरती जेव्हा जेव्हा आक्षेप घेण्यात आला आणि आक्षेप घेतल्यानंतर जेव्हा हे डॉक्युमेंट्स आलं, तेव्हा सुद्धा हे डॉक्युमेंट्स आदिवासी भाषांमध्ये आणि विविध भाषांमध्ये आलं नाही. या धोरणावरती म्हणजे अगोदर हा ड्राफ्ट आला 2019 मध्ये कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली. त्याच्यानंतर 20 मध्ये हे धोरण लागू झालं. हे धोरण येईपर्यंत कुठल्याच पद्धतीची महाराष्ट्रामध्ये आणि भारतात चर्चा झाली नाही. आपल्याला का समजून घ्यायचंय, कारण की आजचे जे बदल आहेत, जे विश्वगुरु सांगतय की सर्वांना शिक्षण मिळणार आहे, हे राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणतंय की सर्वांना येणाऱ्या 2000 यांनी फार वेगवेगळे टार्गेट ठेवलेले आहे. 2025चं एक टार्गेट आहे, 35चं आहे, 50चं आहे की येणाऱ्या 35 पर्यंत भारतातील ग्रॉस एनरोलमेंट रेशो, राज्याच्या स्वतंत्र भूमिका बाजूला डावलून हे पहिलं असं दस्तावेज आहे जे संविधानांच्या मूल्यांची गळचिप्पी करतं की ते तुमच्यावर माझ्यावर लादल्या जातं. कुठल्या कॉलेज किंवा विद्यापीठानं सांगावं की जेव्हा ड्राफ्ट आला तेव्हा एखाद्या विद्यापीठाला आणि कॉलेजला पत्र गेलं की तुम्ही याच्यावरती चर्चा घडून आणा. कुठल्या ग्रामपंचायतला पत्र आलं, ग्रामसभेला पत्र आलं की तुम्ही ग्रामसभेमध्ये या राष्ट्रीय शिक्षण धोरणावरती चर्चा करा. हिटलरचं जे मी उदाहरण घेतलं होतं सुरुवातीला 1933 मध्ये आणि त्याच्या अगोदर जेव्हा तो सत्तेवर आला त्यांनी धोरणं लागू केली, लादली. हुकुमशाही कशी समजायची तुम्ही? हुकुमशाही तेव्हाच येत असते की कुठलंही तत्व हे अलोकशाही पद्धतीनं तुमच्या आणि माझ्यावरती लादल्या जात असतं आणि तुमचा आणि माझा विचार आपल्यापासून हिरावून घेतला जात असतं की तुमचं मत काय आहे. बाबासाहेब सांगतात की या देशामध्ये प्रतिक्रांती झाली, त्याच्यामधलं प्रतिक्रांतीचं एक महत्वाचं जे सूत्र आहे ते म्हणजे स्त्रियांना गुलाम केलं, त्यांच्यावरती सुद्धा ज्ञानबंदी घातली. तिचं काय मत आहे ते तिच्यापासून हिरावून घेतलं. तेच मत हिरावून घेण्याचं काम राष्ट्रीय शिक्षण धोरणाने 2019 पासून पहिल्यांदा चालू केलं. परंतु असं समजू नका की हे 2019 पासून सुरू झालं. याची तालीम ही अगोदरपासून चाललेली आहे. म्हणजे अगोदरच्या सरकारच्या काळात सर्वच काही अलबेल होतं आणि नंतरच्या काळात हे बदललं असं नाही. राजकीय पटलावरती हे अधिक गतिमान झालं, त्याला विविध कांगोरे सुरू झाले आणि ते ब्राह्मणत्वाच्या चौकटीमध्ये ते भारतातल्या जाती व्यवस्थेच्या रचनेमध्ये आणि पितृसत्तेच्या रचनेमध्ये अधिक बंदिस्त करणारं, अधिक गुलामीकडे नेणारं आणि अधिक पद्धतीने त्याचं पुनरुत्पादन करणारं अशा पद्धतीचं एक राजकीय लेवलवरची परिस्थिती बदलायला लागली.